अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया शेवग्याच्या शेंगा आणि बटाट्याची भाजी. शेवग्याच्या शेंगा आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे मी, बटाटा घेतलाय, आले आणि लसूण घेतलाय, कांदा चिरून घेतलाय, हे भाजलेले शेंगदाणे घेतलेत, कोथिंबीर घेतली, कढीपत्ता घेतलाय, भाजलेले खोबरे घेतलेत, गरम मसाला घेतलाय, जिरी पावडर घेतली, कांदा लसूण मसाला घेतलाय, लाल मिरची पावडर घेतली, हळद घेतली, मीठ घेतले. आता ना वाटण तयार करून घ्यायचंय. याच्यामध्ये ना शेंगदाणे टाकून घेणार, मिक्सरच्या भांड्यामध्ये ना शेंगदाणे टाकून घेणारे, आले आणि लसूण टाकून घेणारे, एक आल्याचा तुकडा घेतलाय आणि लसूण खोबरे टाकून घेणारे आणि शेंगदाणे आणि खोबरे मी भाजून घेतलेले. हे ना कोथिंबीरीचे देठ आहे ते पण टाकून घेणारे आणि चव छान येते. आता हे मिक्सर मधून वाटून घेणारे, पाणी न टाकताच वाटण करून घेतलंय. कुकर मध्ये ना तेल टाकून घेणारे, याच्यात ना जिरी टाकून घेणारे, आता ना कांदा टाकून घेणारे. हा थोडासा ना कांद्याचा कलर चेंज होतो ना परतून घ्यायचा. कढीपत्ता टाकून घेणारे, कांदा परतून झालाय. आता मसाले टाकून घेऊ. हा कांदा लसूण मसाला टाकायचा, लाल मिरची पावडर टाकायची, हळद टाकून घ्यायची, मीठ टाकणारे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचंय. मी तेल ना कमीच टाकले, कुकर मध्ये जास्त तेल नाही लागत. ही भाजी ना कुकरच्या एका शिट्टी मध्येच होते. मसाला परतून झालाय. आता ह्या शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा टाकून घेणार आहे मी. थोड्याशा परतून घ्यायच्या. हे परतून झाल्यात गरम मसाला टाकून घेणार आहे आणि हा वाटून घेतलेला मसाला टाकून घेणार आहे मी. हा मसाला थोडासा तेलावर परतून घेणार आहे. आता हे परतून झाले, याच्यात पाणी टाकून घेऊ. याच्यामध्ये ना मी पाणी टाकून घेणार आहे. मी ना पाणी टाकून घेतले. आता मिक्स करून घ्यायचं आणि जेवढं आपल्याला घट्ट पाहिजे तेवढंच पाणी टाकून घ्यायचं आणि हे असं मिक्स करायचंय आणि कुकरची एकच शिट्टी घ्यायची. आता ना मी झाकण लावणार आहे. एका शिट्टीमध्ये ना ही भाजी होऊन जाते. कुकरची ना एक शिट्टी झाली, थोडीशी ना वाफ पकडून द्यायची आणि गॅस बंद करायचा. झाला. कुकर थंड झाला का मी उघडून दाखवते भाजी शिजली का नाही. कुकर ना थंड झालाय. आता झाकण उघडत बघू. मस्त अशी तरी आली आणि वास पण छान सुटलाय. आणि कशी शिजली बघा. थोडीशी ना कोथिंबीर टाकून देऊ. आता ना प्लेटिंग करून